धाराशिव तालुक्यामध्ये राम नदीला पूर 2.5 महिन्यांपासून शिलवडी गावाचा संपर्क तुटला। 2.5 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलं नसल्याची बाब समोर। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका। मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तसेच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही निर्देश। प्रशासनाकडून माढा तालुक्यातील 20 पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी जेवणाची सोय। दररोज 5000 लोकांना सकाळी आणि संध्याकाळी जेवण पुरवण्यात येणार। सोलापूरमधील मोहोळ तालुक्यात पशुखाद्य वाटपास सुरुवात। शिंगोली गावात पशुखाद्य मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। वैजापूर तालुक्यातील भिवगावमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले। एनडीआरएफच्या टीमकडून 12 जणांची सुखरूप सुटका। बोरा नदीला पूर आल्यानं 12 जण अडकले होते। बीड जिल्ह्यात नद्यांना पूर। एनडीआरएफसह आर्मीचीही एक तुकडी बीडमध्ये तैनात। आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। नांदेडमध्ये गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नवघाट ओसरणीला जोडणारा पूल। पुराच्या पाण्याखाली शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। नुकसान भरपाईच्या मागणीसाठी नांदेडच्या धर्माबाद तालुक्यात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे नुकसान होत असल्यानं शेतकरी आक्रमक। अहिल्यानगर शहराजवळून वाहणाऱ्या सीना नदीला पूर। शहरात सर्वत्र पाणीच पाणी। घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। नदीला पूर आल्यानं शहराला जोडणारा कल्याण महामार्ग बंद।